तर कल्याण डोंबिवलीत मतदारांनी मतदारसंघाचं कल्याण करण्याच्या इच्छेनं इंजिनाला कौल दिला। त्या इंजिनानं आता दिशा बदलत मतदारांचीच दशा करून टाकली आहे। मनसेच्या 5 नगरसेवकांनी मराठीच्या आणाभाका धुळीला मिळवत शिवसेनेला पाठिंबा दिलाय। धक्कादायक म्हणजे शिवसेनेला वेठीस धरणारे मनसे नेते राजू पाटलांनी सत्तेसाठी हा पर्याय निवडल्याची जाहीर कबुली दिली आहे। कल्याण डोंबिवलीत एकत्र लढलेल्या भाजपला 50 तर शिंदेंच्या शिवसेनेला 53 जागा मिळाल्यात। त्यामुळे महापौर कोणाचा होणार यावरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे। मात्र आता शिंदे पितापुत्रांनी पळवापळवी करत मनसेचे 5, ठाकरेंचे नॉट रिचेबल असलेले 4 आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी मिळून बहुमताचा आकडा ओलांडलाय। मात्र महापौर महायुतीचाच होईल असं शिवसेनेकडून सांगितलं जात आहे। सध्या दावोस दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री हे सगळं कशा प्रकारे हँडल करतायत हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र अदानींच्या नावानं गळा काढणाऱ्या मनसेची ही राजकीय तडजोड मतदारांचा केसानं गळा कापणारी आहे हे मात्र नक्की। केडीएमसीमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत लढलेल्या मनसेनं शिवसेनेला दिलेल्या पाठिंब्यानंतर त्यांच्या नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिल्यात पाहूया। ऑब्वियसली शिवसेना, शिंदे आणि बीजेपी हे एकत्र लढत आहेत, त्यामुळे त्यांना समर्थन देऊन आम्ही त्यांच्यासोबत जात आहोत। शेवट असं आहे की आता एकदा निवडणूक संपल्यानंतर जे आमचे निवडून आलेले नगरसेवक आहेत त्यांना जे योग्य वाटतं त्या पद्धतीने निर्णय घ्यायची मुभा पक्षाने राजू पाटील यांना दिली। याच्यामध्ये पक्ष म्हणून काही भूमिका नाही, स्थानिक राजकारण आहे त्या अनुषंगाने घेतलं। कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा बीजेपीचं आणि त्यांचे कदाचित थोडंसं बिनसलेलं असावं आणि शिंदे साहेबांना वाटलं असावं की आपल्या स्वतःच एक हाती सत्ता असावी, म्हणून त्यांनी कदाचित लोकल लेवलवरती या तडजोडी केल्या असाव्यात। आणि त्या बाबतीमध्ये आमची तिकडची जी नेते आहेत, आमदार आहेत माझी, त्यांच्याशी त्यांची चर्चा झाली असावी। तर या प्रतिक्रिया समोर आलेल्या आहेत। तर स्थानिक नेत्यांना अधिकार दिलेले होते, पक्ष म्हणून ही भूमिका नाही, स्थानिक पातळीवरची समीकरणं आहेत अशी प्रतिक्रिया संदीप देशपांडे यांनी दिलेली आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेनं शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये राजू पाटील हे 2019 साली एकमेव मनसेचे आमदार म्हणून निवडून आलेले होते आणि त्यानंतर आता कल्याण डोंबिवलीतल्या मनसेच्या नगरसेवकांनी शिवसेनेला पाठिंबा दिलाय। दरम्यान कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत मनसेनं शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा देण्यामागची नेमकी कारणं काय होती, ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया। मनसेच्या 5 नगरसेवकांना भाजपकडून संपर्क साधला जात होता। 5 नगरसेवक भाजप किंवा शिवसेनेत गेले तर पक्षाची ताकद शून्य झाली असती। मनसेच्या नगरसेवकांचा त्यांच्याकडे येणाऱ्या प्रस्तावांवर विचार करावा असा पक्षश्रेष्ठींना आग्रह होता। येत असलेल्या ऑफरवरती पक्षानं विचार न केल्यास मनसे नगरसेवकांनी पक्षांतराचा पर्याय समोर ठेवला होता। सारासार विचार करून पक्षश्रेष्ठींनी निर्णय स्थानिक स्तरावर सोडला। शिवसेनेसोबत गेल्यास निधी मिळेल, कामं होतील, पक्ष सत्तेत राहील असं स्थानिक नेत्यांचं मत होतं। अंबरनाथ पॅटर्नची पुनरावृत्ती कल्याण डोंबिवलीत होऊ नये असं स्थानिक नेत्यांनी सांगितल्यावर ग्रीन सिग्नल मिळाला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।